आता हे जे आहे हे इमेज जे दिलेली आहे हे 2 स्ट्रोक इंजिन मधली दिलेली आहे. इथं कसं होते माहिती आहे का, हा इनलेट पोर्ट आहे आणि हा आउटलेट आहे. आता याच्यामध्ये पहा, इथून हळूहळू काय होते, इनलेट मधून मिक्सचर ऑफ एअर फ्युएल असं मिक्स होते, आतमध्ये येते. आतमध्ये जेव्हा येते तसं हळूहळू हे पिस्टन वर मूव्ह होते. वर मूव्ह झाल्यानंतर तिथं काय झालं, कंप्रेशन, आणि हे ॲट अ टाइम इकडून काय झालं, सक्शन झाल्यानंतर हे परत गॅसेस पूर्ण याच्यामधून, मग हे परत काय खाली येते. खाली जेव्हा येते तेव्हाच इकडून काय होते, एक्झॉस्ट होते. म्हणजे पॉवर पण झालं आणि इकडून लगेच एक्झॉस्ट झाली. मग हे पूर्णपणे खाली आल्यानंतर वापस वर जायला लागलं की परत हे जे आधीचे जे आलेले होते गॅसेस यांना कंप्रेस करायचं काम सुरू झालं, कंप्रेशन, आणि परत इकडून सक्शन सुरू झालं. मग अशा टाईपमध्ये ते 2 स्ट्रोकमध्ये होऊन जाते. सक्शन कंप्रेशन सोबत होते आणि पॉवर आणि एक्झॉस्ट सोबत होते. म्हणून याचे जे इथं काय राहतात याला